नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे कमळी आपली अंधारामध्ये पडलेली असते. सरूने तिला न कळतपणे काठी मारून आणि ती म्हणते, काय ग पोरी, तू माझ्या मुलीची जागा घेणार आहेस की काय? कोण आलीस तू? असं काही म्हणता क्षणी त्या अंधारामध्ये सरूला कमळीचा चेहरा दिसतो. पाहता क्षणी सरू स्वतःच्या हातातली काठी खाली पाडते आणि म्हणते, अरे तू जाई, माझ्या हातून काय हे घोर पाप झालं? माझ्या पोटच्या गोळ्याला मी आज मारलं. काय ग हे पोरी, किती दिवसातून आज आपण ह्या अवस्थेमध्ये भेटलो आणि मी तुझ्या डोक्यामध्ये काठी घातली. अगं कमळे, माझा तसा हेतू नव्हता ग कमळे. उठ ना ग कमळे, डोळे उघड. असं काही जीवाचा आतंक करून सरू आपली कमळीला मांडीवरती घेऊन उठवण्याचा प्रयत्न करत असते. घरामध्येही ते सगळेजणही ते कावराबावर झालेले असतात. लाईट का गेली, काय गेली असं काही म्हणत असताना कामिनी खाली येते. कामिनी खाली येत असताना सगळ्या नोकरांना हाक मारते. तोपर्यंत निंगी टॉर्च घेऊन येते. ओ कडू आजी, तुम्हाला दिसत नाही का ओ, अंधारामध्ये कुठेही धडपडताय? असं काय म्हणता शनी. कामिनी म्हणते, ए निग्गी, तुला सांगितलंय ना, मी फक्त अनेकाची आजी आहे. कडू आजी वगैरे तू काही म्हणायचं नाही, मी कोणाची आजी वगैरे नाही आहे लागत. असं काही म्हटल्यानंतर ना निग्गी आपली तिच्या तोंडावरची टॉर्च मारते. अगं खाली कर, खाली कर, अंधारामध्ये माझं काय तोंड तुला दिसतं नावे. असं काय म्हणता शनी ही निग्गी कामिनीच्या तोंडावरचा टॉर्च खाली करते. ह्या दोघी जणी अंधारामध्ये खूप धडपडतात. अक्षरशः निग्गी घराच्या बाहेर जाते कमळीला शोधण्यासाठी. कामिनी तिथेच एका जागेवरती खुर्चीवरती बसते आणि म्हणते, रागिनी, रागिनी, मी इथे आहे, इथे आहे. असं काही म्हणता क्षणी कामिनीला धड बाहेर सुद्धा जायचं ना आणि वर सुद्धा जायचं ना, काहीच सुद्धा नाही. रागिनी अक्षरशः कशीपशी धडपडत आपली कामिनीपाशी येतं. आई अगं काय झालं तुला, ठीक आहेस ना तू? असं काही म्हणता क्षणी तो पण राजन येतो. राजन म्हणतो, अरे काय झालं, कशी काय लाईट गेली आपल्या इथली? असं काय म्हणता क्षणी रागिनी, कामिनी आणि राजन हे बाहेर येतात. कमळी तिथेच पडलेली असते. ह्या सगळ्यांना पाहता क्षणी हिते सरू जाते झाडाच्या पाठीमागे लपायला. निग्गीही इकडे तिकडे टॉर्च फिरवून बघत असते. निग्गी पाहते तर काय, कमळी तिथे पडलेले असते जमिनीवरती. पटकन कमळी कमळी ओरडत आपली निग्गी कमळीला पटकन जवळ घेते. अहो राजन काका, राजन सर, बघा ना कमळीला काय झालं आहे. राजन पटकन कमळीपाशी येतो, तुला उचलतो आणि आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा सरूच्या जीवात जीव येतो की माझी कमळी तिच्या खऱ्या जागेवरती आहे, खऱ्या घरात आहे. असं पाहता क्षणी सरूच्या जीवात जीव येतो. राजनला माहीत असेल की कमळी त्याची मुलगी आहे, म्हणून तरी एवढ्या लाड तो घेऊन गेला. हे सगळं झाल्यानंतर राजन तिला सोफ्यावरती बसवतो, उठवण्याचा खूप प्रयत्न करतो. कामिनी रागिनीकडे पाहतो, म्हणतो की राजन, कामिनी, रागिनी, तुम्ही तरी काही कमळीला केलं नाही ना? त्या दोघी म्हणतात, आम्ही कशाला काय करू, आम्ही आमच्या रूममध्ये होतो ना, काय गरज पडली आम्ही तिला काय करायचं? असं काय होता क्षणी कमळी आपली कशी बशी आपली शुद्धीवरती येते. कमळीला शुद्धीवरती पाहता क्षणी निग्गीच्या जीवात जीव येतो आणि तेव्हा कुठे ती बिचारी रडणं सोडते. तोपर्यंत इकडे राजन म्हणतो, निग्गी, काही लागलं कमी जास्त मला सगळं सांग बरं का. आता तुम्ही दोघी जणी जाऊन आता झोपा, आराम करा बरं का, खूप रात्र झाली आहे. असं काही म्हणता क्षणी राजन त्याच्या रूममध्ये जातून कामिनी, रागिनी ही दोघी जणी जातात. तोपर्यंत ते निग्गी पटकन कमळीला जवळ घेते. काय ग कमळी, काय झालं, काय सांगशील का नाही मला? कमळी म्हणते, अगं निग्गे, काय झालं मला काही माहीत नाही, चेहराही मला काही आठवत नाही, खूप अंधार होता आणि असं मला जाणवतंय की माझ्या जवळचीच व्यक्ती होती, खूप खूप जवळची व्यक्ती होती. असं काय म्हणता क्षणी कमळी म्हणते, निग्गे, मला ना आबांना भेटायचे आहे, आपण गडावरून माघारी आलो ना, गावाला जाऊन आबांना भेटून येऊया. निग्गी म्हणते, हो कमळे, आपण तसंच काहीतरी करूया. असं काही म्हणता क्षणी दुसऱ्या दिवशी येतो. दुसऱ्या दिवशी हे तिघीजणी कॉलेजमध्ये गेलेले असतात, निग्गी, कमळी आणि अनिका. आणि इथे सगळ्यांची गोष्ट चाललेली असते की इथे आता आपल्या लवकरच
महाराजांची जयंती येणार आहे. महाराजांची जयंती म्हणल्यानंतर किती छान प्रकारे असते ना, असं काही आबा आपल्याला सांगायचे. कमळे सगळे काही लहानपणीची गोष्टी तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करत असते. कितीही आपल्या पुढे संकट आली तरी त्याला आपण घाबरायचं नाही, असं काही आबा आपल्याला सांगत होते. तोपर्यंत ते कमळीने डिसाईड केलेलं असते की कॉलेजची ट्रिप आपली गडावरती जाणार आहे महाराजांच्या. तोपर्यंत हे ऋषीला सांगते कमळी. ऋषी म्हणते हो ठीक आहे, चालतंय ना, जाऊया मग, त्यात काय एवढं. असं काय बोलता क्षणी सरू त्या गेटपाशी येते. सरू गेटपाशी आल्यानंतर ना कॉलेजच्या वॉचमन म्हणतो, काय हो मावशी, कोण पाहिजे तुम्हाला? ती म्हणते काही नाही हो, माझी लेक शिकते इथे, तिला पाहिजे. आतमध्ये येतात क्षणी बंड्या, निगी, कमळी हे सगळेजण एकत्र असतात. सरू म्हणते कमळी एवढी खुश आहे, बहुतेक तिला असं वाटतंय की आबा ह्या जगात नाही आहे, बंड्याने बहुतेक सांगितलं नाही आहे. असं काही म्हणल्यानंतर ना सरू म्हणते बरं झालं बंड्याने काही सांगितलं नाही आहे, कारण कमळीचं कशातही मन लागलं नसतं. हिते सरू भेटायला जाते तोपर्यंत तिचं मन खातं तिला. कुठं निघाली आहेस तू कुठं निघाली आहेस? एवढी तिच्या चेहऱ्यावरचं सुख बघवत नाही आहे तुला? माघारी हो, तिला चांगलं शिकू देल, मोठं होऊ देल, असं काय म्हणून सरूचं मन तिला खातं आणि माघारी वळतं. परत इथे सगळे काही प्लॅनिंग झालेले असते, गडावरती जायचं. तोपर्यंत अनिका येते. काय चाललंय काय तुम्ही? तोपर्यंत कमळी म्हणते अनिका, आम्ही महाराजांच्या जयंती दिवशी आम्ही सगळे काही गडावरती जाणार आहोत. तिथेच मी परमिशन काढली आहे कॉलेजची. अनिका म्हणते नाही, मला दुसरीकडे जायचं आहे, कोणीही गडावरती जायचं नाही ह्याच्यावरून वाद चाललेला असतो. पण इथे अन्नपूर्णासमोर कमळी आपली बोलत असते की तुम्ही जसं अनिकाला वळण शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होता तसंच मी अनिकाला लावण्याचा प्रयत्न करते. माझा एक नवीन प्लॅन आहे आणि नक्की अन्नपूर्णा अनिकासाठी कमळी आणि अन्नपूर्णा कोणता नवीन प्लॅन करणार आहेत ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.